महाराष्ट्रामधील सर्वात अधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती आहे? तर महाराष्ट्र एक्सप्रेस आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता आहे? तर अहिल्यानगर बघा. आता अहमदनगरचं नाव अहिल्यानगर झालेलं आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? गोदावरी नदी आहे. महाराष्ट्रामधील सर्वात मोठी लाकूडपेठ कोणती आहे? तर बल्लापुरी आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा माती कोणती? रेगूर. तिला काळी कापसाची मृदा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचं प्रमाण असलेला जिल्हा कोणता आहे? मुंबई उपनगर आहे. महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचं प्रमाण असलेला जिल्हा कोणता आहे? गडचिरोली जिल्हा आहे. महाराष्ट्रामधील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण आहे? तर सावित्रीबाई फुलेत बघा. सावित्रीबाई फुले. महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा कोणता आहे? तर सिंधुदुर्ग जिल्हा आहे. महाराष्ट्रातील स्त्रियांचं सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता आहे? तर रत्नागिरी जिल्हा आहे. सर्वाधिक वनांचं प्रमाण असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे? गडचिरोली जिल्हा आहे. भारताचं प्रवेशद्वार हे कोणत्या शहराला म्हटलं जातं? तर मुंबईला म्हटलं जातं. भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? मुंबई आहे. 7 बेटांचं शहर कोणतं आहे? तर मुंबईचे पहा. महाराष्ट्रामधील साखर कारखान्याचा जिल्हा आत्ताच पाहिला आपण अहिल्यानगर आहे. महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा कोणता आहे? तर कोल्हापूर आहे. महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा जिल्हा हा सुद्धा कोल्हापूर आहे. महाराष्ट्रातील जंगलाचा जिल्हा विचारला तर गडचिरोली. अजिंठा लेण्यांचं प्रवेशद्वार हे कोणत्या शहराला म्हणतात? जळगाव. महाराष्ट्रामधील संत्र्याचा जिल्हा कोणता आहे? नागपूर जिल्हा आहे.